ओम नमोजी आद्या गणपती या सर्वांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आपण केली। या गावच्या जीवन इतिहासात ही एक अलौकिक अशी चांगली कायम आपल्याला आनंद देईल अशी फार चांगली घटना घडली। आपण हा जो कार्यक्रम केला तो माझ्यासारख्या एका टाकाऊ माणसाच्या हस्ते केला। आजपर्यंत होऊन गेलेले सगळे भगवत भक्त अशरीर रूपाने आपल्या गावात आज प्रवेश केलेले आहे। तिने आपल्या डोळ्यात ती ताकद नाही, ती क्षमता नाही, ती पात्रता नाही म्हणून आपल्याला ते दिसत नाही। आज पुंडलिक उपस्थित आहेत। ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकाराम, सोखामेळा, कोरा कुंभार, सावतामाळी, मुक्ताबाई, जनाबाई सगळे आज उपस्थित आहेत। त्याची जाणीव आपण अंतःकरणात कायम ठेवली पाहिजे। मला बोलवलं, सगळ्यांच्याच सारखा मी, मग मलाच का बोलवलं? मागे नाही तर त्याचं कारण तुम्हाला ठाऊक असावं म्हणून सांगतो। आता ही घटना अतिशय शुभ घटना घडली। कळस बसवला, मूर्तीची प्रतिष्ठापना। मूर्तीची प्रतिष्ठापना कोणीही केली तरी चालते, पण आपल्या पूर्वजांनी प्रत्येक कृत्य करताना त्याचे चांगलेच परिणाम व्हावेत म्हणून कळस बसवण्याच्या बाबतीत एक बंधन पाळलं पाहिजे असं अनादी कालापासून सांगितलेलं आहे। कोणची मर्यादा? कळस आधी पाया, जोत, त्या जोत्यावरती गर्भगृह, पुढे सभामंडप, त्या गर्भगृहावरती शिखर, शिखरावरती कळस आणि कळसाच्या वरती कळसाचं टोक संपल्यानंतर पुढं काहीच नाही। हा पाया, ते गर्भगृह, त्यात मूर्ती, वरती शिखर, त्याच्या पुढं कळस, पण कळसाच्या टोकापुढं काही नाही। ज्या कृतीमध्ये, ज्या करण्यात पुढं वाढ नाहीये, कळसाच्या टोकाच्या पुढं काहीच नाही मंदिर, अशी कृती संसारी माणसांनी करायची नाही। ज्याच्यात पुढं वाढ आहे, पुढं अंकुर आहे, पुढं फूट आहे, पुढं चाल आहे, अशी कृती संसारी माणसांनी करायची। कळस बसवण्याची कृती ब्रह्मचारी संन्यासी माणसांनी करायची। त्यात सुद्धा संसार केला, मग पुढं संन्यास स्वीकारला, त्यांनी नाही करायची। ब्रह्मचारी संन्यासीच पाहिजे म्हणून या मूर्खाला बोलवलं, बाकी काही कारण नाही। पण ते काम संसारी माणसाच्या दृष्टीने अशुभ आहे। ज्याच्यात शुभ अशुभ काहीच नाही अशी व्यक्ती बोलवायची। म्हणून
गोष्ट अशी, मंदिर स्थापन केलेलंच होतं मारुतीचं. मारुतराया रामरायाची, सीतामाईची, लक्ष्मणाची वाट बघत होते की बऱ्याच वर्षानंतर त्या मूर्ती आपण बसवल्या. गणपतीची बसवली. आता गोष्ट अशी की मूर्ती प्रतिष्ठापित केल्या, मंदिर रोज त्याची आराधना व्हायला पाहिजे, रोज पूजा व्हायला पाहिजे. मग स्वाभाविक आपण एक कोणीतरी पुजारी, गुरव, पुरोहित नेमतो. अगदी बरोबर. पण थोडं वेगळं बोलणार आहे. तुम्हाला पटतंय का पहा. जर पटलं तर ती पद्धत आपल्या धर्माला फार मोठं बळ देणारी आहे असं ह्या मूर्ख माणसाला वाटतं. पद्धत कोणची? मंदिर म्हणल्यानंतर व्यवस्थापक पाहिजे कुणीतरी. खरी गोष्ट आहे, व्यवस्थापक असलाच पाहिजे. पण त्याची पूजा एखाद्या गुरुवानी, पुजाऱ्यानी, पुरोहितानी, एकाच व्यक्तीने करणं हे जर आपण थांबवू शकलो तर आपल्या धर्माला बळ प्राप्त होईल. हे मंदिर कुणाचं? तुकोबाराय एका अभंगात म्हणतात, देह हे देवाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. देता देविता, नेता नेविता, तेथे याची सत्ता काय चाले. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून वाया गेला. हे सगळं जे आहे ना, ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुंजीता मा गुदः कश्चित्. या विश्वातलं जे जे या चर्मचक्षुनी, नाशवंत देहातल्या डोळ्यांनी दिसतंय, त्यापैकी कुठलीही गोष्ट ही अविनाशी नाही, ती नाशवंत आहे. आणि ती कुणाची, त्याच्यावरती सत्ता कुणाची? मी म्हणतो माझी 10 एकर जमीन आहे, माझं घर आहे, माझी शेती आहे, माझा व्यापार आहे. अरे बाबा, ते सगळं भगवंताच आहे. पुढे अंतराळी आत्मा सोडून पसारा. एक दिवस सगळं भगवंताच्या हवाली करायचं आणि निघून जायचं, असा सृष्टीचा रिवाज आहे, पद्धत आहे. मग याच्यात आमचं मंदिर आहे, अमके ट्रस्टी आहे, अमका प्रमुख आहे, तो चीफ ट्रस्टी आहे. अनेक ठिकाणी मंदिरासारखी पवित्र गोष्ट, त्यात भांडणं, त्याच्यात कलह, वाईट अतिशय. काय करावं ते सांगतो. जिथं पैसा आला तिथं कलह आला. पुन्हा जाऊया, सावली पडणार. पैसा आला, सत्ता आली की कलह आला. कलह आणि सत्ता टाळून मंदिराचं नित्य संचालन, पूजन घ्यायचं असेल तर एक गोष्ट करणं आवश्यक आहे, असं माझं मत. आपण इतके सगळेजण आर्त भक्त आहोत. अंतःकरणात अति टोकाची रामचंद्र, सीतामाई, लक्ष्मण, मारुती, गणपती, सगळ्यांच्या बद्दलची भक्ती. अंतरुणातून उठलो, आपल्या डोळ्यासमोर काय येतं? परमेश्वर. तो कुठला तरी प्रिय आपलं दैवत असेल ते. भूमीला नमस्कार करतो, त्याला नमस्कार करतो आणि कामाला लागतो. इतकी चांगली आपली रक्तातलीच अवस्था आहे. मग असे आपण भगवंताचे आर्त भक्त आहोत. त्यांनी एक पद्धत स्वीकारी तर देशाचं कोट कल्याण होणार आहे. या मंदिरात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुनी अमावास्या 360 दिवस पूजा एक व्यक्ती नाही करणार, 360 कुटुंब करणार. हो, आमच्या इथलं मंदिर आहे आणि मग आमचे बाळासाहेब असा अभिमानाने म्हणणार,
हो, आमच्या या मंदिराचं एक दिवस पूजा आमच्याकडे असते. मोठ्या कौतुकाने षोडशोपचार पूजेचं साहित्य घेऊन आपल्या घरातली पत्नी, आपली आई, आपले वडील, आपली मुलं, शेजारी पाजारी, कौतुकाने जवळपासचे नातेवाईक या वर्षात एकदा पूजा आमच्याकडे असते अशी अभिमानाची भावना अंतःकरणात ठेवून ती पूजा केली जावी. 360 दिवस 360 कुटुंबांनी. जवळजवळ 200 वर्ष झाली आमच्याकडे त्या मंदिराची अमक्या तिथीला पूजा आहे. कल्पना करा, त्या मंदिराची देखभाल एका गुरुवावर, एका विश्वस्तावर, भक्तांच्या वरती ती असतात. हे चालणं फार सोपं आहे, फार सोपं आहे. पण कुणीतरी अंतःकरणपूर्वक हे गावात चाललं पाहिजे म्हणून रीत, पद्धत, मार्ग घालून दिला पाहिजे. 1 वर्ष 2 वर्ष असं नेटाने चालवलं. लक्षात ठेवा की आपल्या समाजातल्या सर्वसामान्य तुमच्या माझ्यासारख्या आर्त अंतःकरणाच्या भक्तात सगळ्यांच्या अंतःकरणात एक विलक्षण भावना असते की भगवंत माझ्या पाठीशी आहे. हो, भगवंताची पूजा आहे आमच्याकडे. त्या दिवशी आम्ही नैवेद्य करतो. हो, केवढा गौरव, केवढा अभिमान, एवढी विलक्षण विश्वासाची भावना, भक्ती, श्रद्धा माणसाच्या अंतःकरणातली फुलून उठेल. त्यामुळं त्या मंदिराला 360 भक्त. हो, तुमचं मंदिर, ते मंदिर ट्रस्टीचं नाही, ते मंदिर एका गुरुवाचं नाही, पुरोहिताचं नाही, ते मंदिर गावचं आहे. मग काही जण असं म्हणतील, अहो गेले 5 वर्ष तुम्ही पूजा करताय, आम्हाला कधीतरी त्या 360 स्थान द्या की. ठीक आहे, 5 वर्ष झाली. मग तुम्ही गावाला गेलं, तुम्ही बाजूला सरकलं, काही झालं तर त्या ठिकाणी आणखीन कुणाला येऊन, पण त्या मंदिराचं नातं गावाशी जोडलं गेलं पाहिजे दैनंदिन आणि कायम स्वरूपाचं. कायम स्वरूपाचं का झाडलोट करायची, सडा रांगोळी करायची, दिवा लावायचा, आरती करायची, सकाळी पूजा, संध्याकाळी परत आरती. कौतुकाची परमावधी हे गाव आणि हे मंदिर पोटच्या लेकरासारखं वाटायला लागेल सगळ्या गावाला. ते तुम्ही करावं असं मी पदर पसरून माझ्या मनातली भावना. आत्तापर्यंत मला काही सगळं स्मरणात राहत नाही. काही शेकडे मंदिरांच्यावरची कळस बसवायला या खोल्या वाया गेलेल्या माणसाला बोलवलं. मी सगळीकडे हेच सांगतो, पण आत्तापर्यंत कुठल्याही गावाने हे पत्करलेलं नाही. कोणतीही गोष्ट प्रस्थापित करण्यासाठी एखादा दिवा जसा देवाच्या समोर नंदादीप न बोलता जळत राहतो, तसा कोणीतरी गावात हा उद्योग न बोलता जळत राहणारा उद्योग केला पाहिजे. माझ्या आयुष्यात मी ही पद्धत बसवणार आहे गावात. याच्यासाठी संयम ठेवावा लागेल. माणसं देहाच्या इंद्रियाच्या अधीन असतात. जरी म्हणली हो अमकी तिथे आमची आहे, अमक्या महिन्यात अमक्या पूजा, तरी सुद्धा विसरतात, लक्षात राहत नाही. हो, सगळ्यांना जाग ठेवणारा कोणीतरी असला पाहिजे. 360 दिवस उद्या पूजा आहे, तर आधी 2 दिवस तुमच्या अमक्या तिथीला, दिनांकाला नाही, तिथीला पूजा आहे. असं काम आपल्या गावात कोण पत्करेल? ती व्यक्ती आत्ता उठून उभी राहू शकते का? हे काम मी करणार आहे. जाऊ दे एक व्यक्ती, आम्ही 5मुखी परमेश्वर, आम्ही 5 जण म्हणून हा उद्योग करू. आमच्या गावात एक 5 जण उठून उभे राहा की
हे निश्चित यशस्वी होईल. विश्वस्त मंडळ नाही, भक्त मंडळ हे 5 जण हो रोज जशी आपल्या संसाराची लेकरबाळांची घराची काळजी घेतो म्हणजे हो तुमची त्या दिवशी आहे का मोठ्या कौतुकाने गोड शब्दात जाऊन आठवण करून द्यायची. असं काही 2-3 वर्ष केलं हे तुम्हाला सांगतो सूर्यसुद्धा खदखदून हसेल. आपले पूर्वज हसायला लागतील. किती चांगली गोष्ट घडली. मंदिर हे सगळ्यांचं असावं. मंदिर गुरुवाचं ट्रस्टीचं असू नये. आणखीन एक सांगणार आहे. खूप वेळ झाला. विनंती करणार नाही, सूचना करणार नाही, प्रार्थना करणार नाही, मागणं मागणार आहे. हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. हे मंदिर आणि ह्या देशातली सगळी मंदिरं, भारतमातेचं मंदिर विश्वाच्या संघर्षात सूर्यचंद्र असेपर्यंत नव्हे, सूर्यचंद्र गेल्यानंतर सुद्धा चालत राहावं. हे मंदिर कोसळू नये अशासाठी एक योजना तुम्ही स्वीकारावीत अशी मी मागणी मागतो. कोणची एक लक्षात घ्या. मी जे बोलणार ते महाराष्ट्रात जन्मलो म्हणून महाराष्ट्राच्या अभिमानाने मी बोलत नाही. मी अन्य राज्यात जन्मलो असतो आणि माझा असा अभ्यास असता. वाचन, चिंतन, मनन, अंतःकरणाशी बोलणं असतं. नव्हे मी एखाद्या ग्रहावरती जन्मलो असतो मंगळावर आणि माझा अभ्यास असता हिंदुस्थानबद्दल, तर मी हिंदुस्थानमधल्या लोकांना हेच सांगितलं असतं की गड्यानो हे लक्षात ठेवा, तुम्हाला राष्ट्र म्हणून, समाज म्हणून, भारत म्हणून, हिंदुस्थान म्हणून जगायचं असेल तर हे ऐका, असं मी सांगितलं असतं. काय सांगितलं असतं? सगळा आपल्या इतिहासाचा, आपल्या देशाचा इतिहास 1,40,000 वर्षांचा आहे. काय बोलताय गुरुजी? मी बोलतोय ते सत्य आहे. मी ते सत्य माझ्यासारखा वाया गेलेला मनुष्य विश्वास ठेवू नका. संत हो, सत्य संतापाशी आहे. संत नामदेव ते पांडुरंगाच्या आरतीत असं म्हणतात. संत कोण? काळाच्या पलीकडे ज्याला कळतं, होऊन गेलेल्या काळाच्या पलीकडे कळतं, भूत भविष्य वर्तमानच्या पलीकडे ज्याला समजतं, ही क्षमता त्यांच्या अति उदात्त आचरणानी, जीवनानी, आर्त अंतःकरणाच्या भक्तीनी ज्यांना प्राप्त झालेली असतात त्यांना संत म्हणतात. नामदेव तसे. ती पांडुरंगाची आरती नवरात्रात, गणपती, आपण गणपतीची आरती करतो सकाळ संध्याकाळ, नवरात्रात करतो त्यावेळी ती म्हणतो, युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रुक्माई दिसे दिव्य शोभा, पुंडलिकाचे भेटी प्रद्युम्नालेगा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. सोपा आहे अर्थ. पहिली सोप, युगे 28 विटेवरी उभा. हे सनातन परब्रह्म त्या चंद्रबगाच्या तटाकी कर्कटावरती ठेवून समचरण नासा दृष्टीवरून भक्तांच्या काजासाठी अखंड उभा आहे. किती वर्ष? 140,000 वर्ष. एक युग म्हणजे 5,000. जाता जाता एक गोष्ट लक्षात ठेवा.